माझ्या गरजू मराठ्यांना आरक्षणाचा जो मुद्दा आहे मला समाज या ठिकाणी समाज 40 वर्ष झालं प्रतीक्षेमध्ये आहे. सातत्यानं ह्याच्यावरती लढा उभा राहतो आणि त्याला राजकीय फाटे फुटतात आणि सातत्यानं राजकारण केलं जातं. एक बाजू कुणीतरी वेगळीच घेते, दुसरी बाजू वेगळीच घेते आणि स्पष्ट भूमिका कुणी मांडत नाही. म्हणून मी जी काही आताच वर्षभरामध्ये झालेला घटनाक्रम किंवा मला जसं कळतंय तसं या लढ्यामध्ये असताना माझ्या समोर काही निदर्शनाला त्यामुळं माझ्यासारखा एक मराठा आमदार व्यतीत होतो की हे जे चाललेलं समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण आहे ते राजकारण थांबवा, करू नका. या ठिकाणी माझी नम्रतेची राहुल नार्वेकर साहेबांना विनंती आहे की मी पण एक विधानसभा सदस्य आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मराठा महासंघातनं माझा राजकीय जन्म झालेला आहे. त्यामुळं मला जे दिसू लागलेलं आहे ह्याला जशी जशी निवडणूक येईल तशी तशी हवा दिली जाते. त्याच्यामुळं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं. जे काही आरक्षणाचा विषय आहे, ओबीसी समाजातनं आरक्षणाची मागणी आहे, या मागणीकरता सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या आमदारांनी आपापली भूमिका विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये स्पष्ट करावी. अंधारात एक आणि उजेडात एक अशी भूमिका कोणी घेऊन सगळ्यांना मी पत्र त्या ठिकाणी ईमेलवर पाठवलेत आणि माझ्या सहकार्यांना मी पाठवून त्याच्या पोच माझ्याकडे आहेत. सगळी पत्र त्या ठिकाणी जवळपास अध्यक्षांना तर दिलेलं आहे, त्याची पोच आहे. सगळ्या पक्ष कार्यालयात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलं तर आज एक विषय कंप्लीट माझी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. आणि सगळ्यांनी एवढं मोठं मीडियाचं माध्यम आहे ना, लोकशाहीचं 14 आधारस्तंभ, ह्याच्यातनं सगळ्याला लक्षातच येते ना. आणि पत्र तर दिलेत मी, काही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आहे. त्याच्यावरती माझी हात जोडून राहुल नार्वेकर साहेब आपल्याला विनंती आहे की माझी भावना या ठिकाणी समजून घ्या. मी अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. जी राजकारण व्हायला लागलेलं आहे, मी एक भीती व्यक्त केलेली आहे की मणिपूरची मणिपूर किती दिवस झालं जळतंय आपण पाहताय. आता सुद्धा ती धगधग काही कमी झालेली नाही. त्या ठिकाणी जो काही आणखीन दंगलीचा विषय दोन्ही समाजामध्ये, तोच प्रकार ह्या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं पाप काही जण कटकारस्थान रचतात, ते होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करा. समाजात आणि आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पडण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांची वस्ती जिरवणार अशा पद्धतीने. आता माझी मनोज दादाला हात जोडून विनंती आहे, आता तुम्ही असलं टॉन्टिंग करायचं बंद करा. आता मी घेतली ना भूमिका, आता तुमची प्रामाणिकपणानं भूमिका स्पष्ट करा आणि सगळ्या आमदाराकडनं पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवा. बाकीचा आता काय बोलण्याचा विषय राहिला का? मी प्रामाणिक भूमिका घेतली ना. आता तुम्ही म्हणाले होते की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अगोदर, मी पट्ट्यानं केली भूमिका स्पष्ट. तुम्ही आता सगळ्या आमदारांच्या दारामध्ये तुम्हाला मराठा समाजाचं नेतृत्व दिलं. सगळ्या आमदारांच्या दारामध्ये आज उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही सगळे आपले मराठा समाजाच्या, मी पण आव्हान करतो, सगळ्या माझ्या विनंती करतो, माझ्या नम्रपणे माझ्या सगळ्याच मराठा समाज बांधवाला, राज्यातल्या बांधवांनो, आपण राजकारणात फसायचं का कुणाची नौटंकी ऐकून घ्यायची, हा खऱ्या अर्थानं योग आलेला आहे. आणि 1 ते 5 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळं 20 दिवस आपल्या हातामध्ये, त्यामुळं कुणी तर सरकार सुद्धा काहीतर अधिवेशन न घेता काहीतर वेगळीच बगल देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा विरोधी पक्षाकडनं सुद्धा. आता कुणाची सुट्टी करू नका. सगळे कोण सत्ताधारी विरोधक सगळ्या आमदारांच्या दारादारामध्ये जावा 2 दिवसामध्ये. माझी हात जोडून विनंती आहे. अरे फक्त अधिवेशन घ्यायला लावा रे बांधवांनो, सगळीच उघडी पडतात. कुणाची काय नाटक आहे ती. सत्ताधारी ज्या आहेत ते फडणवीस ज्या आहेत त्यांच्याकडेच माझी मागणी करणार आहे, विरोधकांचा काय संबंध आहे असं ते बोलतात. नाही, मागणी विधानसभेचं पवित्र मंदिर आहे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा साहेब, पवार साहेब
उद्धव साहेब किंवा नाना पटोले साहेब, आता सगळा विषय बाजूला. आता विषय आला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनात्मक विषयामध्ये आलेला आहे. आता प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्या आमदारांनी इकडं कुणी कुठला पक्ष काय आमदारात काय करतंय, कुणाला रसद पुरवतंय काय करतंय हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. आता तो नाटक कुणी करू नये, डायरेक्ट जायचं आणि तीर्थावर, बाकी सुट्टीच नाही कुणाची. काय असेल ती विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये आपलं मत मांडा. पण मग आता मनोज जरांगे पाटलांना आपलं काय आव्हान असणार आहे, काय त्यांना आपण आव्हान देतो? त्यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही. आता माझी फक्त माझ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या गरजून मराठा, सगळ्या माता भगिनी सगळ्यांनाच, बांधवांनो आता कोणाला फसायचं नाही, कुणावरच विश्वास ठेवू नका. जे काही राजकारण करणारे कोणी वाटतंय काय तो भाग वेगळा. आता फक्त एकच मागणी करा, विशेष अधिवेशन बोलवा आणि आपल्या प्रत्येक आमदाराने आपलं मत टाकायचं. ओबीसीतनं आरक्षण द्यायचंय दे म्हण, नाही म्हणायचं नाही म्हण, फिरू कुठल्या तरी अधिसूचना आता काढू नका बस. पण मग जर का समजा हे मागणी आपली मान्य नाही झाली आणि आचारसंहिता लागली, कोण घ्यायचं सगळ्यांनी? मग कोण काय करतंय ती मराठा समाजाने धडे शिकवत चालायचं, सगळ्यालाच धडे शिकवत चालायचं सगळ्याला. कोणाची सुट्टीच करायची नाही. कोण नाटकं करतंय कळतंच की 2-4 दिवसामध्ये. आता काय शेवटी तुम्ही पण विचारणारच आहेत सगळ्या राजकीय पक्षांना, भारतीय जनता पार्टीला विचारणार आहेत. मीच विचारतो पहिल्यांदा त्यांची भूमिका काय सांगा. शिंदे साहेबांच्या शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अजितदादाच्या राष्ट्रवादीनं करावी, पवार साहेबांनी करावी, त्याचबरोबर नाना पटोलेंनी करावी, उद्धव साहेबांच्या शिवसेनेनं करावी. काय नाही, समाजाला फक्त भरडू नका, आपापल्या भूमिका स्पष्ट करा. आणि आता आमदाराला दाखवू